सत्रामध्ये मी प्रथमतः आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. असं म्हणतात की शब्द असले विचारांचा देह तरी आवाज असतो त्याचा श्वास. शब्द असले विचारांचे देह तरी आवाज असतो त्याचा श्वास. आणि या दोघांची सांगड जुळली तरच संवाद होतो खास. तर या दृष्टिकोनातून आवाजाचं महत्व आपल्याला समजावं, आवाज कौशल्य काय असते, भाषा कौशल्य आणि आवाजाचं विज्ञान हे समजावं यासाठी हे दुसरं सत्र आयोजित केलेलं आहे. आणि या दुसऱ्या सत्राचे सादरकर्ते आपले जे प्रमुख सादरकर्ते आहेत राहुल विठ्ठल कदम सर. तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित राहावं. राहुल कदम सर. एक मिनिटात लाईट चालू. हो, काही प्रॉब्लेम नाही. यानंतर आजच्या सत्राचे अध्यक्ष प्राध्यापक संतोष पवार सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना व्यासपीठावर विराजमान होण्याची विनंती करतो. यामध्ये धन्यवाद सर. याबरोबरच आजच्या सत्रासाठी उपस्थित आवाज शेवटला येतो का? तर आजच्या सत्रासाठी उपस्थित मराठी विभागाचे मराठी विभाग प्रमुख डॉक्टर बी आर गायकवाड सर, प्राध्यापक शिंदे सर, उपस्थित सर्व प्राध्यापक वर्ग, त्याबरोबरच या सत्रासाठी उपस्थित सर्व श्रोते विद्यार्थी मित्रांनो, मी प्रथमतः आपणा सर्वांचे या ठिकाणी स्वागत करतो. असं म्हणतात की बोलणे म्हणजे केवळ नसतो संवाद, त्यात असावा लागतो भाव. बोलणे म्हणजे नसतो केवळ संवाद, त्यात असावा लागतो भाव. आणि आवाजाच्या प्रत्येक चढउतारात असतो विज्ञानाचा प्रभाव. तर आवाजामध्ये जो विज्ञानाचा प्रभाव आहे तो प्रभाव आपल्याला सांगण्यासाठी या ठिकाणी आज आपले प्रमुख पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत. तर प्रथमतः आजचे जे या सत्राचे सादरकर्ते आहेत श्री राहुल विठ्ठल कदम यांची ओळख सांगण्याचा मला या ठिकाणी सांगण्याची संधी मिळाली आणि सांगण्यास आनंद होतो की कोकणामधील एक वृत्तपत्र आहे कोकण सार म्हणून, त्यांनी सरांची ओळख फक्त 2 शब्दामध्ये दिली होती, राहुल सर्वज्ञ. राहुल सर्वज्ञ, सर्वज्ञचा अर्थ होतो की सर्व काही. तर या ठिकाणी साहित्य क्षेत्रातील एक नामवंत व्यक्तिमत्व राहुल कदम या ठिकाणी आज आपल्या बरोबर आहेत. ते मूळतः सावंतवाडी सिंधुदुर्ग या ठिकाणचे आहेत. त्यांचं शिक्षण आहे ते BA इंग्लिश, व्हॉइस ओव्हर आणि डबिंग आर्टिस्ट आणि विशेषतः मिमिक्री आर्टिस्ट झालेला आहे. याबरोबरच नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मध्ये प्राध्यापक मावन केंद्रे सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. त्याबरोबरच भारतातील व्हॉइस इंडस्ट्रीचे सर्वात मोठे व्हॉइस डिरेक्टर चेतन सतीशर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी कार्य केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची ओळख सांगायची म्हटलं तर कलर्स मराठी, त्याबरोबरच स्टार प्रवाह, झी मराठी अशा विविध नामवंत चॅनल्सवर त्यांनी या ठिकाणी आपला आवाज जो आहे तो दिलेला आहे. सूर नवा ध्यास नवा प्रोमो जो आहे कलर्स मराठीवर त्यांनी तो दिलेला आहे. आणि आपण विनंती आहे की आपण आवर्जून तो बघावा. तर त्याबरोबरच त्यांनी अनेक जाहिराती आणि चॅनलसाठी प्रमोशन केलेलं आहे. 2 वेळा नॅशनल युथ फेस्टिवल मध्ये त्यांनी मिमिक्री मध्ये गोल्ड मेडल 2014 आणि 15 मध्ये प्राप्त केलेलं आहे. आणि 100 पेक्षा जास्त आवाज त्यांच्या गळ्यात आहेत. हे विशेष आहे. विचार करा की 100 पेक्षा जास्त आवाज ते काढू शकतात, इतकी दैवी देणगी सरांना लाभलेली आहे. याबरोबरच 1000 पेक्षा जास्त त्यांनी कार्यक्रम आपले महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, गुजरात पूर्ण भारतामध्ये त्यांनी असे कार्यक्रम केलेले आहेत. आणि अनेक कलाकार, सेलिब्रिटीज बरोबर त्यांनी निवेदक आणि कार्यक्रम संयोजनाचं कार्य केलेलं आहे. याबरोबरच 200हून अधिक आवाज विज्ञान कार्यशाळा मुंबई आणि पुणे, महाराष्ट्रामध्ये त्यांनी गाजवलेले आहेत. एक गीतकार, एक संगीतकार, 15 पेक्षा जास्त गाणे त्यांनी लिहिलेले आहेत, कंपोज केलेले आहेत. तसेच सगळ्यात त्यांची महत्वाची अचिव्हमेंट बघायचं म्हटलं तर नोव्हेंबर महिन्यामध्ये त्यांचं नवीन गाणं युट्यूबवर आलेलं आहे आणि त्या गाण्याचं नाव आहे अवतरली तारका, जे सुप्रसिद्ध प्लेबॅक सिंगर रोहित राऊत यांनी गायलेलं आहे. त्याबरोबरच फिल्म कोरिओग्राफर आशिष पाटील यांनी ते कोरिओग्राफ केलेलं आहे. आणि त्याचं जे संगीत आहे ते खुद्द राहुल सरांनी दिलेलं आहे. याबरोबरच एक निवेदक, मिमिक्री, व्हॉइस ओव्हर, डबिंग, गीत लेखन, संगीतकार, व्हॉइस कोच, शॉर्ट फिल्म, नाटक, सेलिब्रिटी कार्यक्रम अशा अनेक कलादांना स्वतःच नवनिर्मितीने प्रदर्शन करणारे एक बहुआयामी व्यक्तिमत्व या ठिकाणी आपल्या बरोबर आहे. त्यांनी एवढंच केलं नाही तर अनेक शाळांमध्ये या ठिकाणी कार्यशाळा आयोजित केलेल्या आहेत. 100 पेक्षा जास्त शाळांमध्ये मुलांसाठी त्यांनी आवाजाच्या कार्यशाळा आयोजित केलेल्या आहेत. आणि त्यांना या ठिकाणी या संदर्भात अनेक पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत. त्याबरोबरच चिमणी पाकर डान्स अकॅडमी
व कोरिओग्राफर रवी कुडाळकर सर यांच्या तारका या नृत्य व्हिडिओमध्ये पण त्यांचा मोलाचा वाटा आहे. तर अशी बहुआयामी व्यक्तिमत्व आपल्याला या ठिकाणी लाभलेले आहे. प्रथमतः मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी टाळ्यांच्या गजरात सरांचं स्वागत करावं. धन्यवाद. यानंतर आजच्या सत्राला लाभलेले अध्यक्ष प्राध्यापक संतोष अप्पाराव पवार सर, जे त्यांचं शिक्षण सांगायचं म्हटलं तर MA BEd मराठी इतिहास आणि पत्रकारितेतून त्यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा मानाचा गौरी टिळक पुरस्कार प्राप्त केलेला आहे. याबरोबरच ते सध्या संगमेश्वर महाविद्यालय सोलापूर या ठिकाणी ज्युनियर विभागामध्ये मराठीचे अध्यापन करतात. मराठी शिकवण्याचा सरांना एकूण 22 वर्षाचा अनुभव आहे. कोचिंग क्लासेस पासून ते 6 जिल्ह्यांचे जनसंपर्क अधिकारी व या मराठीचे विशेषज्ञ अशी सरांची ओळख आहे. तसेच AR चंडक इंग्लिश हायस्कूलचे IITN आणि CA घडवण्यामध्ये सरांनी खूप मोलाचा वाटा उचललेला आहे. ते जैन गुरुकुलच्या सामान्य कुटुंबातील मुलांना राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये सहभागी होऊन यशस्वीपणे मार्गदर्शन करण्याचे एक मोलाचे कार्य सरांनी एक मराठी शिक्षक म्हणून केलेलं आहे. आकाशवाणीचे निगडीत वयाच्या इतिहास म्हणजे इयत्ता 6वी पासून 2004 पासून सरांचा आवाज आकाशवाणीसाठी आहे. अर्थात आकाशवाणीवर ते प्रासंगिक उद्घोषक म्हणून कार्य करत आहेत. सारंग पब्लिसिटी माही यांच्या माध्यमातून आकाशवाणीसाठी जाहिराती, शैक्षणिक डॉक्युमेंटरी साठी सहाय्य, माहिती पटे, चरित्र लेखनासाठी सहाय्य, अनेक शैक्षणिक माहिती पटांची निर्मिती, कमर्शियल व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट, तसेच त्यांच्या जाहिराती सोलापूर आकाशवाणी, कोल्हापूर, सांगली आणि विशेष करून कन्नड मधून त्यांच्या जाहिराती गुलबर्गा आणि विजापूर या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणावर प्रसारित केले जातात. आणि सगळ्यात विशेष म्हणजे तुम्हाला ऐकल्यानंतर धक्का बसेल आश्चर्याचा म्हणजे सरांना एवढा मराठीचा लळा असला तरी त्यांचा गळा मात्र कन्नड आहे. म्हणजे दोन्ही भाषेवर सरांचं तेवढंच प्रभुत्व आहे, हे विशेष आहे. आणि मात्र रेडिओवर बोलताना ते कुठेही आपल्याला जाणवत नाही की सरांचं म्हणजे भाषा कन्नड असताना इतकं असं लखीत मराठी सर बोलतात, हे विशेष आहे. तर आकाशवाणी मुंबई राज्य रक्त संक्रमण सोसायटीच्या वेगवेगळ्या नभोनाट्यामध्ये त्यांचा सहभाग असतो. तसेच त्यावेळी त्यांनी आकाशवाणीचे कलाकार राजेंद्र पाटणकर सर, अनिरुद्ध धडके आणि अनिरुद्ध जोशी, ऋषिकेश आयाचित, अभिराम सराफ, चंद्रकांत मांढरे या दिग्गज व्हॉइस आर्टिस्ट बरोबर सरांनी काम केलेलं आहे. आणि अनेक नाटकांसाठी त्यांनी संगीत सहाय्यक म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. तर अशा रीतीने सर संगमेश्वर महाविद्यालयाचे युट्यूब चॅनल स्वतः चालवतात. त्याबरोबरच सरांचे स्वतःचे एक युट्यूब चॅनल आहे. त्याच्यावर तुम्हाला वैविध्यपूर्ण प्रयोग, कला, साहित्य, संगीत या अनेक विषयांवर तज्ञांच्या मुलाखती सुद्धा या ठिकाणी ऐकायला मिळतील. आपण त्याचा लाभ घ्यावा. तर अशा 2 बहुआयामी व्यक्तिमत्व आपल्याला या सत्रासाठी लागलेले आहेत. मी आपणास विनंती करतो की दोन्ही बहुआयामी व्यक्तिमत्वाचं आपण टाळ्यांच्या गजरात पुन्हा एकदा स्वागत करावं. धन्यवाद सर. यानंतर मी मराठी विभाग प्रमुख डॉक्टर DR गायकवाड सरांना विनंती करतो की त्यांनी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करावा. गायकवाड सर. धन्यवाद सर. धन्यवाद. यानंतर मी प्राध्यापक डॉक्टर RV शिंदे सरांना विनंती करतो की आजच्या सत्राचे अध्यक्ष प्राध्यापक संतोष पवार सर यांचा त्यांनी सत्कार करावा. जोरदार टाळ्या होऊन जाऊन दे. जेवल्यानंतर जेवणाचं काही टाळ्यांना दिसत नाही जेवलेलं. धन्यवाद. यानंतर ज्यांचं आवाज कौशल्य आपण ऐकण्यासाठी आतुर आहोत, मी जास्त न वेळ घेता श्री राहुल कदम सरांना विनंती करतो की त्यांनी सादरीकरण करावं. राहुल कदम. कॉर्डलेस सेंटरलाच येतो. हॅलो हॅलो हॅलो, आवाज येतोय सर्वांना? ओके. तसं बघायला गेलं तर आवाजाची कार्यशाळा किंवा विज्ञान म्हटलं नाही तर थोडासा वेगळा साऊंड पाहिजे होता, पण असं देत आपण ऍडजस्ट करूया. माझा आवाज सर्वांपर्यंत पोहोचेल अशी मी आशा बाळगतोय. आणि आपण थोडीशी मुलं जी पाठी बसली त्यांनी थोडं पुढे बसलं तर बरं होईल. कारण काय होतं, इथे शिक्षक वर्ग फार आहे, तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. बऱ्याच गोष्टी मी तुमच्याशी गप्पा मारणार आहेत आणि काही गोष्टी प्रॅक्टिकल सुद्धा आपण करणार आहोत. तर थोडंसं पुढे या लवकर या.
हा थोडीशी म्हणजे पाठीपर्यंत आवाज नको तो जायला. अनुदानातून डीबीए कॉलेज ट्रस्ट व्यवस्थापन नवी दिल्ली संचलित दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय सोलापूर आयोजित सोलापूर जिल्हा मराठी साहित्य संमेलन 17 आणि 18 आणि या आपल्या कॉलेजमध्ये मला आपण भाषा कौशल्य आणि आवाजाचे विज्ञान या कार्यशाळेसाठी बोलवलं, व्याख्यानासाठी बोलवलं, त्याबद्दल आधी सर्वप्रथम मी धन्यवाद देतो आणि सगळ्यांना विनंती करतो की आवाज म्हटल्यानंतर तो गळ्यातून नसतो, तो टाळ्यांमधून सुद्धा असतो. एकदा टाळ्यांमधून सर्वांचा आवाज येतो. आणि आजच्या या सत्राचे अध्यक्ष म्हणजे आदरणीय पवार सर यांना सुद्धा मी या ठिकाणी धन्यवाद देतोय की आपली भेट झाली आणि त्यांचा सुद्धा आवाज खूप छान आहे. त्याचा आपण आवाजाच्या गमती जमती पाहणार आहोत, ऐकणार आहोत, त्याबद्दल बोलणार आहोत. तसं बघायला गेलं तर आवाज आपल्या अवतीभोवती कायमच पहिल्यापासून आहे. म्हणजे अनादी काळापासून आवाज, ध्वनी ह्या गोष्टी आपल्या जवळ आहेत आणि ह्या गोष्टी जेव्हा मानवाच्या जीवनात येतात त्या आवाजाच्या ध्वनीमुळे काय काय होऊ शकतं, कशा पद्धतीने आपलं जीवन चालू शकतं हे आपल्या सर्वांना माहिती आहे. तर मी काही प्रश्न विचारणार, आपण एंटरटेनमेंट करणारच आहोत ना सर्वांचं, तर प्रश्न विचारणार, त्याचे तुम्हाला उत्तर द्यायचे. तर मला कोणी सांगेल की ध्वनी म्हणजे काय? ध्वनी कोणी हात वरती करून सांगा. ध्वनी ओके, परंतु ध्वनी कसा निर्माण होतो? कोणी सांगितलं? बरोबर, तर टाळ्या वाजू यांच्यासाठी. व्हायब्रेशन आपल्या सर्वांना माहिती आहेत. आपण एका अशा ग्रहावरती राहतो ज्याचं नाव पृथ्वी आहे. अवकाशात अनेक असंख्य तारे आहेत, ग्रह आहेत आणि आपण एका ग्रॅव्हिटेशनल झोन मध्ये राहतो, अर्थ वरती राहतो. आणि अर्थ जेव्हा रोटेट होते, ग्रॅव्हिटेशन आपलं वातावरण आहे आणि वातावरणामध्ये हवा आहे, त्याच्यानंतर मॉलिक्युल्स आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे हवेचे. तर त्याच्यामधून जी कंपने निर्माण होतात, आपण आपल्यापैकी बरेच विद्यार्थी सायन्स विद्यार्थी असतात, फिजिक्स आपल्याला माहिती आहे. रेझोनन्स झाल्यानंतर आपले व्हायब्रेशन्स, आवाज, साऊंड ट्रॅव्हल करतो. तर ध्वनी निर्माण होतो हा कंपन्यांपासून, हवेमधून ट्रॅव्हल करतो तो. आता सांगा ध्वनीचे प्रकार काय काय असू शकतील? ध्वनीचे प्रकार ध्वनीचे 2 प्रकार आहेत. मी तुम्हाला सायंटिफिक अगोदर आपण सुरुवात करूया, त्यानंतर आपण टेक्निकल गोष्टीकडे जाऊया. ध्वनीचे 2 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे निर्जीव ध्वनी आणि सजीव ध्वनी. आता निर्जीव ध्वनी कोणकोणते? दगडांचा आवाज, बरोबर, भांड्यांचा आवाज, पाण्याच्या खळखळण्याचा आवाज, हा झाड म्हणजे वाऱ्याचा आवाज, लाटांचा आवाज असेल, पावसाचा आवाज आहे, विजांच्या कडकडाटाचा आवाज आहे. हे झाली निर्जीव वस्तू, म्हणजे ती आपण कंट्रोलेबल नाही, ती निसर्गातून निर्माण होणारे असे ध्वनी आहेत. आता सजीव ध्वनी कोणकोणते असू शकतील? पक्ष्यांचा आवाज, प्राण्यांचा आवाज, माणसाचा आवाज, बरोबर. आता यामध्ये तुम्हाला फरक काय वाटतो की निर्जीव ध्वनी आणि सजीव ध्वनी जो आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला मोठा फरक कोणता? काय वाटतं, काय असेल फरक? पुढे सांगेल. सजीव ध्वनी हा सजीवांकडून निर्माण केला गेलेला ध्वनी आहे आणि निर्जीव ध्वनी हा नॅचरली आहे. ओके, म्हणजे सर थोडेफार जवळपास गेले, योग्य आहे. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे निर्जीव ध्वनी जो निर्माण होतो तर तो कंपन्यांपासून, फ्रिक्वेन्सी पासून सुरुवात होतो आणि सजीव ध्वनी जे जे आहेत त्या ब्रह्मांडामध्ये, विश्वामध्ये, ते वोकल कॉर्ड मधून सुरुवात होतात. कुठून? स्वरयंत्रातून. मानवी स्वरयंत्रातून निर्माण होणारे जे जे ध्वनी आहेत ते ध्वनी म्हणजे सजीवांनी निर्माण केलेले ध्वनी. तर असे ध्वनी आहेत. तर ध्वनींचे प्रकार तुम्हाला कळलेले आहेत, सजीव आणि निर्जीव असे ध्वनी आहेत. मला जरा तो पॉइंटच माहिती देता का? आम्हाला थोडंसं एक्सप्लेनेशन करता येईल. ओके, तर असे आपले ध्वनीचे प्रकार आहेत. आता मानवी स्वर आहे, वोकल कॉर्ड ज्याला आपण म्हणतो, स्वरयंत्र म्हणतो. तर आमचे सर, मी ज्या सरांकडे शिक्षण घेतलं त्यांचं नाव प्राध्यापक वामन केंद्रे सर, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, आणि त्याचे ते संचालक होते. त्यांनी आम्हाला खूप छान गोष्ट सांगितली की कोणतेही बाळ जन्माला आल्यानंतर ते पहिल्यांदा बोलायला शिकतं.
रडतं, बोलायला शिकतं आणि मग चालायला शिकतं. म्हणजे बघा, एखादं बाळ असतं, आधी रडतं, त्याचा रडण्याचे प्रकार असतात, आईला हाक मारण्याचे प्रकार असतात. म्हणजे मला भूक लागली आहे, मला आता दूध पाहिजे, मला आता झोपायचं आहे, मला आता शी झाली आहे. त्याच्यानंतर बाळ रांगण्याच्या अगोदर मम्मा, पापा, दादा, दीदी ह्या गोष्टी बोलायला सुरुवात करतं. याचा अर्थ काय? तर माणूस जन्माला आल्यानंतर सुरुवातीला बोलायला सुरुवात करतो आणि त्याच्यानंतर सुरुवात करतो म्हणजे चालायला. म्हणजे अर्थातच आपलं बोलणं किती चांगलं असलं पाहिजे. आपण आता चालतो, चालताना आपण अडखळतो, तरी पण आपण चालतो. तर बोलताना आपण बघतो आपल्या आजूबाजूला अनेक भाषा असतात. बोलताना माणूस अडखळतात. का अडखळत असतील? शब्दांची कमतरता. ओके, अजून? ओके, विचार करावा लागतो. आता आपण भाषेकडे जाण्यापूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आपलं जे स्वरयंत्र असतं ते काम कसं करतं. सायंटिफिक आपण थोड्याशा बाबी जाणून घेऊया. आपला एक डायफ्रॅम असतो. सर्वांना माहिती, आपण श्वास घेतो आणि श्वास सोडतो. जेव्हा मी श्वास घेतो तेव्हा तो आतमध्ये जातो, जेव्हा मी सोडतो तेव्हा माझा जो वोकल कॉर्ड आहे त्यातून जी कल्पना पाहून जे स्वर बाहेर येतो, म्हणजे मी जर बोललोच नाही तर कोणता आवाज येईल? ऐका, हा आवाज येईल, बरोबर? आता त्याच्यात मी जर अडथळा निर्माण केला, म्हणजे काय? जेव्हा आपण बोलतो, मानवी ध्वनी आपल्या स्वरयंत्रातून निर्माण होतात आणि कंपनातून तो आवाज बाहेर येतो, तेव्हा जेव्हा त्याला आपण अडथळा निर्माण करतो, एक साचा. उदाहरणार्थ, आता तुम्हाला समजा गणपतीची मूर्ती बनवायची असेल आणि जर मी तुम्हाला श्रीकृष्णाच्या मूर्तीचा साचा दिला तर गणपतीची मूर्ती बनवू शकेल का? नाही. तसंच प्रागैतिहासिक काळामध्ये, म्हणजे अतिशय आपण अश्मयुगाच्या काळामध्ये जेव्हा मानवाचा उत्क्रांती होत होती, तो एकमेकांशी कम्युनिकेट करत होता, तेव्हा भाषा नव्हती. एकमेकांना बोलण्यासाठी, कम्युनिकेट करण्यासाठी त्यांचे काही आवाज होते विशिष्ट पद्धतीचे. म्हणजे हात मारायचे, अशा पद्धतीचे काही आवाज होते आणि अशा आवाजांमधून कम्युनिकेट व्हायचं. आता काय झालं की जसा प्रांत बदलला, वेश बदलला, त्यांची संस्कृती बदलत गेली, घडत गेली. आपल्या सर्वांना माहिती आहे संस्कृती म्हणजे काय. तर आपल्या ज्या समाजाची स्वतःची एक बोली भाषा असते, एक लिखित भाषा असते, स्वतःच एक मॅथमॅटिक्स असतं, याला संस्कृती म्हणतात. आता आपण संस्कृती कोण कोण काय सांगेल? जगभरातल्या एखाद्या संस्कृतीचं नाव सांगा. मेसोपोटेमियन असेल, हडप्पा संस्कृती असेल, मोहनजोदडो असेल, त्याच्यानंतर आपली मायन संस्कृती असेल, इजिप्त संस्कृती असेल. संस्कृती म्हणजे काय? ज्यांचे स्वतःचं मॅथमॅटिक्स आहे, स्वतःची भाषा आहे, स्वतःचं गणित आहे आणि स्वतःचं कम्युनिकेशन स्किल आहे. आणि अशा संस्कृतीमधून भाषा डेव्हलप होते, कम्युनिकेशन स्किल डेव्हलप होतं. तर हा साचा असतो आपल्या ओठांमधला. आपण सर्वांना बालवाडीमध्ये, मराठी शाळेत असताना, पहिलीत असताना आपण बऱ्याच गोष्टी शिकलेल्या आहेत. त्या गोष्टी आपण रिपीट करूया. आपण बाराखडी माहिती आहे ना सर्वांना? ओके, तर बाराखडी आपण तेव्हा शिकलो. पण आता काय होतं की आत्ताच्या पण काळामध्ये मी बऱ्याच लोकांना बघतो, बोलताना आपण अडखळतो. का अडखळतो? कारण आपल्याला फक्त ते अक्षर शिकवलेली आहे. अ, आ, इ, ई, उ, ए, ऐ, ओ, औ, मराठी जर आपण बोलायला गेलो तर. पण त्या बाराखडीचा खरा अर्थ काय होता? आपण जी स्वर निर्माण करतो, जे शब्द निर्माण करतो, जे अक्षर निर्माण करतो, त्याचा एक साचा आहे, त्याला मोड म्हणतात, मोड. हा, त्या साच्यातूनच तो शब्द तयार होतो. उदाहरणार्थ मी तुम्हाला काही आपण प्रॅक्टिकल्स करूया. आता कंठातून निर्माण होणारे स्वर क, ख, ग, घ, कंठातून. आता ओठांमधून निर्माण होणारे स्वर आहेत प, फ, ब, भ, म असे आहेत. त्याच्यानंतर दातामधले आपण जीभ, म्हणजे जीभ दातांच्या वरच्या भागाला लावतो. त, त, थ, द, ध, न. त्याच्यानंतर टाळूला लावतो ते ट, ठ, ड, ढ, न. म्हणजे काय? तर त्या मोड मधून भाषा ही समृद्ध होते, भाषा निर्माण होते. आता तुम्ही कोणत्याही भाषेत बोला, असं म्हणतात की कन्नड असेल, संस्कृत असेल, इंग्लिश असेल, मराठी असेल, तुमचा मोड जर खराब असेल, आता बरीच मुलं मुली बोलतात, ए मला तो तमता दे ना, तमता दे, मी चुकलीच नाही, असं होऊ शकतं. चुकलीच नाही म्हणजे ते चुकली हा शब्द काय तर चू, चल च म्हणतात,
चलच म्हणतात. या छोट्या छोट्या मोडमुळे काय होतात की आपलं कम्युनिकेशन, आपली भाषा आहे ती खराब होत जाते, आपले स्वर खराब होत जातात. तर त्या स्वरांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, कारण आवाज विज्ञान हे काही एका दिवसामध्ये शिकणारी गोष्ट नाहीये. मलाच ते शिकायला बरीच वर्ष गेली. त्याच्यानंतर चेतन सशीतल सरांकडे असताना सुद्धा मी 1 ते 1.5 वर्ष त्यांना डबिंग, आपल्या डबिंग माहिती आहे सर्वांना, डबिंग अॅनिमेशन आपण बघतो, तर ते अशा बऱ्याच गोष्टी शिकतात. त्या हळूहळू आपण त्या गोष्टीकडे जाणार आहोत. तर आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींचं, आवाजाचं मूलभूत ज्ञान घेण्यासाठी तुम्हाला 3 गोष्टी आवश्यक आहेत. त्या गोष्टी म्हणजे काय असतील? पहिली गोष्ट आहे निरीक्षण. काय आहे? निरीक्षण. आपल्या आजूबाजूला जे आवाज आपण ऐकतो ते सजीव आहेत की निर्जीव आहेत, ते प्राण्यांचे आहेत की पक्ष्यांचे आहेत की निसर्गातले आहेत, याचं काय करायचं आपल्याला? निरीक्षण करायचं आहे. आता महत्वाची गोष्ट येते, निरीक्षण झाल्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे परीक्षण. आता परीक्षण म्हणजे काय असेल? तर आवाजाच्या या ह्याच्यामध्ये तो आवाज कोणत्या पठडीतला आहे. आता पठडीतला म्हणजे काय? पेटी म्हणजे कोणी असं पेटी बघितले का? हा, हार्मोनियम. हा, तर हार्मोनियमला एक स्वर असतो खाली, म्हणजे तुला तू खर्जात स्वर झाला. आता मी बोलतो तो खर्जात बोलतोय, आणि तार सप्त घातलं ना, तसे त्या स्वर असतात. आणि तसंच सेम आपल्या आवाजाच्या यामध्ये सुद्धा ते नाद असतात. तर अशा पद्धतीने निरीक्षण नंतर आपण कोणती गोष्ट करतो? परीक्षण. की आपल्या आजूबाजूला असणारे आवाज हे कोणत्या पठडीतले आहेत. मग त्याचं तुम्हाला इंग्लिश मध्ये सांगतो, बेस व्हॉइस, मिड व्हॉइस आणि हाय पिच व्हॉइस. काय? बेस व्हॉइस, मिड व्हॉइस आणि हाय पिच व्हॉइस. माणसांमध्ये पण प्रकार असतात. अमिताभ बच्चन बेस व्हॉइस आहे, हा. मिड व्हॉइस मध्ये गोविंद असेल, हाय पिच मध्ये एखादा सिद्धू बाजी असेल, जी कॉमेंट्री आपण ऐकतो त्यांची हाय पिच वरती असते त्यांची, हा, सचिन तेंडुलकर आहे. तर अशा पद्धतीचं प्रकार आपण बघायचे की कोणता आवाज कोणत्या पठडीतला आहे. म्हणजे मी आता समजा तुम्हाला सांगेल की मला अमानवी आवाज बेस स्ट्रक्चर मध्ये कोण सांगेल? बेस मध्ये खर्जातले अमानवी आवाज म्हणजे माणसाने न निर्माण केलेले आवाज, यांत्रिक आवाज. यांत्रिक असेल की निसर्गातले आवाज, जे मी तुम्हाला परीक्षण सांगितलं ना, तर परीक्षणातले तो आवाज सांगायचा तुम्हाला कोणता असेल. खर्जातले आवाज कोण सांगेल? वाघाचा आवाज, बरोबर. अजून? हा, तो खालच्या, हा, बेडू खालच्या पट्टीमध्ये गातो. त्याच्यानंतर ढगांच्या फडकण्याचा आवाज जो खालच्या पट्टीमध्ये आहे, खर्जामध्ये आहे, तर तो झाला खर्जात. म्हणजे आपण काय केलं? निरीक्षण केलं की आवाज येत आहे, परीक्षण केलं तो कोणत्या पठडीतला आहे. म्हणजे बेस व्हॉइस आहे, मिड व्हॉइस. मिड व्हॉइस म्हणजे आपण जे वाऱ्याचा आवाज आहे, पाण्याच्या खळखळण्याचा आवाज आहे, लाटांचा आवाज आहे, हे मिड मध्ये व्हॉइस झाले. आणि त्याच्यानंतर आहे ती हाय पिच व्हॉइस. हाय पिच व्हॉइस म्हणजे कोणते? भोंग्याचा आवाज, पोलिसांच्या व्हॅनचा आवाज म्हणजे आपण जो ऐकतो, तर तसे जे आवाज आहेत त्याला हाय पिच व्हॉइस आपण म्हणतो. किंवा बासरीचा आवाज जे वरच्या पट्टीमध्ये आपण ऐकतो त्याला ते हाय पिच व्हॉइस म्हणतात. म्हणजे काय झालं की आपण निरीक्षण केल्यानंतर परीक्षण केलं. आता काय? तर प्रेक्षेपण करायचं आहे. प्रेक्षेपण म्हणजे काय? तर माझा आवाज कोणत्या पठडीतला आहे? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुमचा आवाज कोणत्या पठडीतला आहे. सांगा. म्हणजे माझा आवाज बेस व्हॉइस आहे, किंवा माझा आवाज नॉर्मल आहे, मी अशी बोलू शकते, किंवा माझा आवाज एकदमच बारीक आहे, मी अशी पण बोलू शकते. तर तुमचा आवाज कोणत्या पठडीतला आहे? बेस व्हॉइस. अजून? बेस ना, मिड व्हॉइस. तर आता ना आपण एक तुम्हाला मी एक प्राणायाम करणार आहोत, जो तुम्हाला थोडासा तुमच्या आवाजाच्या अड्ड्यातला तुम्ही पोहोचू शकता. म्हणजे तुमचा आवाज कोणत्या कोणत्या रेंज मध्ये जाऊ शकतो याचा छोटासा आपण स्वराभ्यास करूया. आपल्याला सगळ्यांना ओम म्हणायचं आहे. ओम. पण आपल्या पोटावरती, बेंबीवरती हात घ्यायचा आहे आणि ओम म्हणायचं आहे. आणि बेंबी म्हणजे आपलं जे पोट आहे, ओम म्हणताना फक्त ते जमलं पाहिजे, छाती हलता कामा नये श्वास घेताना. ओके, मी तुम्हाला डेमॉन्स्ट्रेशन दाखवतो आणि त्यानुसार आपण खर्जात आवाज करणार आहोत, म्हणजे त्याचं प्रेक्षेपण करणार आहोत. मिड मध्ये व्हॉइस करणार आहोत, म्हणजे मध्यमामध्ये, आणि त्याच्यानंतर हाय पिच मध्ये. ओके, चला.
सर्वांनी आपापल्या पोटावरती हात घ्या. आत्ताच जेवलं म्हणत सर काय सांगताय? हा आता तुम्ही तुमच्या पोटातून बोलता आहात म्हणजे काय तुमच्या डायफ्राम मधून बोलता आहात. आता काय झालं की आपल्याला कळलं की माझा हा जो डायफ्राम आवाज आहे, खर्जातला आवाज आहे, तो माझ्या बेंबीकडनं होतोय. म्हणजे प्रेक्षेपण कुठून होतोय? बेंबीकडनं होतोय. तसं आपण बासरी बघितली ना, बासरीमध्ये वेगळे सूर असतात. खर्जात बासरी खर्जात वाजते, नंतर बेडमध्ये वाजते, हाय पिच मध्ये वाजते. आता छातीवरती घ्या, छातीची जे बरगडे आहेत तिथे घ्या आणि बोला. व्हायब्रेशन कुठे जाणवत आहे तुम्हाला? कुठे? बरगड्याकडे ना, बरोबर. आता डोक्यावर घ्यायचा हात. हा, आणि व्हायब्रेशन कुठे जाणवतात ना ते फक्त सांगा. वर एकदम वरच्या पट्टी, जेवढं वरती जाते तेवढं. काय जाणवलं? काय नाही? व्हायब्रेशन जाणवले का? ओके. म्हणजे काय, आपण सुद्धा एक वाद्य आहोत. काय आहोत? आपल्याला जे निसर्गाने फुफ्फुस दिलं त्याचा जसा वापर करू. मी तुम्हाला काही डेमॉन्स्ट्रेशन दाखवतो. तुम्ही डिस्कवरी बघितले सर्वांनी? डिस्कवरी, तर डिस्कवरी चॅनल साठी मी ऑफिशियल डबिंग केलेलं आहे. हा, तर डिस्कवरी आयडी चॅनलला एक डबिंग केले. आता मी तुम्हाला प्रेक्षेपण दाखवतो. आवाज एकच आहे. मी आता इथून बोलतो. एक स्टोरी आहे ज्याच्यामध्ये एक कपल एका डेंजर ठिकाणी अडकले, ते बाहेर येतात. आता हे मला बोलायचं आहे, तर तुम्ही कसं बोलेल? ऐका, माईकचा जर थोडा प्रॉब्लेम होता तरी समजून घ्या. सर्जन, लेना और स्कॉटी जो कि रिश्ते में पति पत्नी थे. अपना हनीमून मनाने के लिए उन्होंने कालाहारी लेडीज लाने का फैसला किया. और ये उनका फैसला अब उनकी परेशानी में तब्दील हो चुका था. जिस मंजर बियाबान इलाके में पहुंच गए थे, वो इलाका ग्रिजली भालू का इलाका था. ग्रिजली भालू जिनके नाखून दुनिया में सबसे तेज माने जाते हैं. अगर किसी ग्रिजली भालू ने आप पर हमला कर दिया तो आपकी जान चलाते हैं. शरीर में पानी और खाना ना होने के कारण अब उनका शरीर डिहाइड्रेशन का शिकार बनने लगा. उनकी आंखों में बिजली आने लगी. हे डबिंग झालं व्हॉइसवर. कुठून बोललो? डायफ्रेम मधून. आलं लक्षात? तर तो मी माझा आवाज इथून बोललो. आता एक असंच ते बोलतो. आता मी इथून बोलतोय, इथून बोलतो. आता मी इथून खालून बोललो ना, आता इथून बोलतो. म्हणजे आता मी स्वराला वरती आणतो. उदाहरणार्थ मी जाहिरात केली होती कलर्स मराठीवरती सूर्यनारायण देवस्थानाची, जी माझ्या आवाजात अजूनही तुम्ही ऐकू शकता. तर ती आता इथून बोलतो मी. कोण होईल सुरांचा सम्राट, कोण पटकावेल सुरांचा ताज, पाहायला विसरू नका सूर्य नवा ध्यास नवा, फक्त आपल्या कलर्स मराठी चॅनलवर 2 रात्री ठीक 8:30 वाजता. आवडलं? हा, आता मी टॉपला बोलतो. टॉपला, ओके. टॉपला बोलताना आपण त्याचा अनाउन्समेंट करतो. एखादा समजा माझ्या समोर कोण आहे, रोहित राऊत आलाय. ओके, रोहित राऊत माझे चांगले मित्र आहे. आत्ताच आमचा अल्बम आलाय. तर तेव्हा मी इकडनं बोलणार. नमस्कार आपल्या सर्व रसिक प्रेक्षकांचे मी मनपूर्वक स्वागत करतो. आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये रोहित राऊत, आपल्या महाराष्ट्राचा एक बुलंद आवाज आपल्या सर्वांसमोर आलेला आहे. आणि मला वाटतं त्याचा आवाज ऐकल्यानंतर आपण सर्वजण मंत्रमुग्ध होणार आहोत. तर मी रोहितला विनंती करतोय की त्याने रंगमंचावरती यावं आणि आपल्या सर्वांना आपल्या आवाजाने मंत्रमुग्ध करावं. तर पुन्हा एकदा रोहितचं स्वागत करूया आणि जोरदार टाइम रोहितला विनंती करूया की त्याने सुंदर गाण्याला सुरुवात करावी. आता पुढे झालं मी वरच्या पट्टीमध्ये, बरोबर. तर याला म्हणतात काय की प्रेक्षेपण, निरीक्षण, परीक्षण, प्रेक्षेपण. निरीक्षण म्हणजे काय की मानवी आवाज आहेत की नैसर्गिक आहेत की सजीव आहेत, याचं निरीक्षण आहे. परीक्षण म्हणजे काय, तो कोणत्या पद्धतीतला आहे, बेस आहे, मिड आहे की हाय पिच आहे. आणि प्रेक्षेपण म्हणजे काय, तर मी त्यामध्ये काय म्हणणार. आता संभाषण करताना किंवा कम्युनिकेशन स्किल करताना तुम्हाला काय वाटतं कसा आवाज पाहिजे? एखाद्या डॉक्टर पाशी तुम्ही गेलात, ओके, आणि डॉक्टरला सांगितलं मला बरं वाटत नाही, त्याचा आवाज असा असेल तर काय बरं वाटत नाही तुम्हाला? हा, तुम्हाला 4 गोळ्या लिहून देतो. तू कसं होतं डॉक्टर? एक काम करतो, तुम्हाला काही गोळ्या लिहून देतो, या सकाळ दुपार आणि संध्याकाळ घ्या.
थोडं बरं वाटेल आणि मला 3 दिवस येऊन दाखवा. बाकी काय मी एकदम ओके आहे. बरं वाटतं ना आपल्याला. हा आता तुम्ही कोणतरी मित्र आणि मैत्रिणी एकत्र गप्पा मारता हा आणि मित्र आहे एकदम लांब आणि तुम्ही इथे आहात आणि असं "हे ऐक ना, आपण करू? आपण थोड्या वेळाने कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये चहा पिऊयात का? ऐकलं जाईल का? हे ऐक ना, तुला मी कॉल करतो कळलं का? आपण थोड्या वेळाने कॅन्टीन मध्ये चहा प्यायला जाऊया. चालेल? ओके. याला म्हणतात काय? कम्युनिकेशन. म्हणजे काय? तुम्हाला डिस्टन्स पण ट्रॅव्हल करायचं, बऱ्याच गोष्टी आहेत. तर मला कोणतरी 2 व्हॉलेंटियर या, आपण थोडंसं कम्युनिकेशन स्किल मध्ये थोडंसं प्रॅक्टिकली करूया. चालेल? मजा येणार आहे. या पुढे पण या लवकर. या इथे थांबा तुम्ही. पाटील या हे लवकर या. त्याला घ्या. चला आत्ता तिथे राहा. मी तुम्हाला काय सांगितलं, निरीक्षण, परीक्षण आणि प्रेक्षेपण. आता प्रेक्षेपण आपण करणार आहोत. प्रेक्षेपण म्हणजे काय की संभाषण कौशल्यामध्ये, भाषण नाही, भाषणाचं मी तुम्हाला सांगेनच. दोघांमधलं संभाषण असतं, जेवढं दुरीवरून असतं त्या दुरीवरून तुमचे शब्दस्रोत कसे आले पाहिजे, एकमेकांपर्यंत कसं पोहोचलं पाहिजे. आता तू नॉर्मली त्याला हात मार, ओळखीच आहेत का? ओके. असंच म्हण, हे हाय कसा आहेस, बरं आहेस ना, तू कॉलेजमध्ये किती वाजता येणार आहेस, असं. तू रिप्लाय तुला उत्तर द्यायचंय. हा तू ओकल दे. ओके. अजून थोडस लांब जा. हा अजून तू पण थोडा लांब जा आणि मगाशी बोलली त्या स्वरात बोल. तुला ऐकायला आलं? हा येता नाही ऐकायला तुला. अर्थात काय त्या गोष्टी संभाषण आणि कम्युनिकेशन स्किल म्हणजे काय. आपल्या सर्वांना नाटक माहिती आहे. नाटकामध्ये या गोष्टी शिकवल्या जातात. मी पण नाटक शिकलोय. तर नाटकामध्ये या गोष्टी शिकवल्या जातात की कॅरेक्टर तिकडे आहे. आणि सुद्धा ना म्हणते माहितीये काय म्हणतोय, उद्या आपण चित्रपट बघतो, पिक्चर बघायला जाणार आहोत की मला चहा दे किंवा कानात सांगायचं असेल ना, काय म्हणतो माहिती, हा हे गाणं म्हणत अशा मामले हा आलं लक्षात. तर त्या पद्धतीचं तुम्हाला कम्युनिकेट. आता तू जवळ या, तुम्ही समोर या. हा हा ये जवळ यायचंय, अजून जवळ. हा बस. आता हसू नका तुम्ही, तुम्हाला बोलवणार. तुम्ही घाबरू नका. चला तर तुम्हाला आता कम्युनिकेट करायचं आहे, एक स्टँड विषय बोलायचा आहे. तर तुझा आवाजाचा टोन कसा असेल, कसं. आता मी तुम्हाला प्रेक्षेपण शिकवतोय की आपण आवाज आहे, बेस आहे, मिड आहे, हाय पिच आहे. तर त्याचा वापर तुमच्या इमोशन्स मध्ये, बोलण्यामध्ये, कम्युनिकेशन स्किलमध्ये, इंटरव्ह्यू मध्ये, भाषण कौशल्यामध्ये कसं झालं पाहिजे याचं आपण एक डेमॉन्स्ट्रेशन करणार आहोत. एक सॅड गोष्ट म्हणजे काय, तुला माहिती का आपल्या कॉलेजमध्ये एक मित्र होता, अरे यार त्याचा काय ऍक्सिडेंट झाला, त्याला खूप लागलाय, आपण त्याला बघायला जाऊया. तर विचार खूप गरीब आहे. चला. हो कॉलेजमध्ये एक मित्र होता आपला, त्याचा ऍक्सिडेंट झालेला आहे. त्याला बघायला जायचं. कधी झाला ऍक्सिडेंट? कालच झाला असेल. काय म्हणते मग, काल किती वाजता झाली? कुसकुसले सिरियस बोला, पण कुसकुसायचं नाही, इमोशन्स आले पाहिजे त्याच्यामध्ये. पिच पिच हा पिच मध्ये. पिच. किती वाजता झालं ऍक्सिडेंट? संध्याकाळी झाला असेल. तू जर सकाळी भेटला असशील तर त्याच्यानंतरच झाला असेल. त्याला 4 वाजता फोन केला होता, तो म्हणला बरं आहे, मी घरी चालू म्हणला. अचानकच काय माहिती, मग घरी जातानाच झाला असेल कदाचित. ओके. म्हणजे काय लक्षात आलं तुमच्या की आपण जेव्हा कम्युनिकेट करतो, बऱ्याच लोकांचा काय प्रॉब्लेम असतो बघा, की ते छान बोलणारे असतात पण समोर कोणी आलं की बोलायला थोडीशी लाज वाटते किंवा शरम वाटते. बरोबर. आता इन फ्युचर मध्ये जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला जाणार, ओके, आणि इंटरव्ह्यू देणार, इंग्लिश मध्ये असेल, हिंदी मध्ये असेल, तेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीशी बोलताना तुमचं कम्युनिकेशन कसं असलं पाहिजे, त्याच्या उत्तराला तुमचा कसा होकार असला पाहिजे, त्याला कसं आन्सर केलं पाहिजे, ह्या गोष्टी म्हणजे संभाषण कौशल्य. तर त्या जो टोन असतो समोरचा, तू माझ्याशी बोल, मी तुला त्याच टोन मध्ये उत्तर देणार. बोल. तर तो आपला मित्र होता हा, ना, कोणता? ऍक्सिडेंट कधी? राज नाव आहे त्याचं. राज नमस्कार. अरे बापरे. 5 वाजता झालं म्हणून. अरे बापरे, आपण जाऊ मग त्याला भेटायला लवकर. आता ह्याला तुम्ही असं उत्तर दिलं तर पुन्हा बोल. राज तर आज ऍक्सिडेंट झाला कधी? 4 वाजता. अरे बापरे. म्हणजे कधी थोडस जोकिंग वाटतं ना, त्याच्यातलं तो हे निघून जातो, सिरियसनेस निघून जातो.
तर जेव्हा आपण दोघांमध्ये कम्युनिकेट करतो तेव्हा काय ते इमोशन्स, आवाजाची डेप्थ हे तुम्हाला खूप महत्वाचे आहे. आता निवेदन कौशल्य आहे. मी शॉर्ट्स मध्ये सगळ्या गोष्टी घेतो. निवेदन असतं, बरोबर. निवेदनाचे प्रकार आहेत. आता मी जसं मगाशी म्हणालो की मी एका मोठ्या कॉन्सर्ट मध्ये आहे, आणि मोठ्या कॉन्सर्ट मध्ये मला हजारो लोकांसमोर बोलायचं आहे. नमस्कार, आपल्या सर्वांचं स्वागत करत आहोत आजच्या या सोलापूर महोत्सवामध्ये. आणि आजच्या महोत्सवाला आपले आदरणीय पवार सर आलेलेच आहेत. मला वाटतं आपण सर्वजण ज्या व्यक्तीचा या ठिकाणी वाट पाहतात ती व्यक्ती म्हणजे आपल्या सर्वांचं लाडकं काय झालं ना. आता हे समजा मी एक राजकीय कार्यक्रम करतोय तर त्याचा प्रोटोकॉल मी हा टोन घेऊ शकत नाही ना. तर त्या राजकीय कार्यक्रमाला मी माझा प्रेझेंटेशन किंवा माझं प्रेक्षेपण कसं असेल. नमस्कार, आजच्या या कार्यक्रमाला लागलेले आपले आदरणीय आमदार राणे साहेब आणि त्यांच्यासोबत आलेले आपले गवडे साहेब, या सर्वांचं मी स्वागत करत आहे. आणि मी आयोजकांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. यापुढचे आपले सत्तामूर्ती असतील आदरणीय शेतकर सर, ज्यांनी आपले अखंड आयुष्य, आलं लक्षात ना. हा कसा झाला टोन वेगळा झाला. आता सॅड आहे, सॅड एखादी आता तुम्ही मला करून दाखवायचे एक दुःखद सभा आहे, श्रद्धांजलीची सभा आहे आणि त्याचं तुम्हाला बोलायला सांगितलं. 1 मिनिट जरा उभं राहून बोल. कसं बोलाल तुम्ही? प्रयत्न करा तिथे. कालच सरांची माझं बोलणं झालं होतं, पण ती घटना जी घडली ती खरंच खूप दुःखद होती. व्हेरी गुड. खूप चांगले संबंध होते सरांसोबत. सर खूप छान बोलायचे, तेव्हा ते भेटायचे, खूप छान आपल्याला समजून सांगायचे वगैरे. पण ते अचानकच झाल्यामुळे सगळ्यांनाच खूप दुःख झालेलं. अरे हसताय तुम्ही, दुःखद घटना आहे ती. नाही बरोबर आहे, हे कम्युनिकेट. आता तुमच्या पुढे तुम्ही जावा, तुम्ही छान केले. अजून पण इथे दोघे आहे, आपण अजून एक ऍक्टिव्हिटी करतो. या लवकर यायचं आहे. या महाराज, या का सर, या या. उत्स्फूर्तपणे या विद्यार्थी. जैसे आती वैसे या. समोर थांबायचं आहे आणि मी तुम्हाला देतो, तुम्ही एका ऐतिहासिक विषयावरती बोलता. ओके. आता इतिहास म्हटल्यानंतर ती घडून गेलेली घटना असते. ओके. तर त्या घडून गेलेल्या घटनेवरती आपण कसं बोलू शकतो उत्स्फूर्त. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुम्ही बोलता तर तुमचा बोलण्याचा टोन कसा असला पाहिजे. तुम्ही बोलल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो की आपलं प्रेझेंटेशन कसं असलं पाहिजे. सांगा. रायगडी मंदिरी बसे माझा राया, शरणाशी अर्पितो आजन्मही काया. जगदीश्वराशी जोडली ज्यांची नाती, प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती. वा वा वा, सुंदर सुंदर सुंदर. अर्थात लक्षात आलं तुमच्या की छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर तुमच्याकडे तसं कम्युनिकेशन असलं पाहिजे. म्हणजे मर्द मराठ्यांचं रक्त आमच्या नासा धमन्यांमधून दौडत असताना आम्ही कोणाची लाचारी किंवा साकुरी करणार नाही. मराठी अस्मितेचा झेंडा आम्ही अटकेपार रोवणाऱ्याची सिंहगर्जना करणारे आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, त्या महाराजांना मी तेव्हा अभिवादन करून अशा या कार्यक्रमाला सुरुवात करत आहे. म्हणजे उदाहरणार्थ काय की जे तुम्ही बोलणार आहात त्या पद्धतीचं तुमचं बोलणं असलं पाहिजे, प्रेक्षेपण असलं पाहिजे, आवाजाची डेप्थ असली पाहिजे. तिथे मी असा आवाज काढला तर नाही सांगणार की छत्रपती शिवाजी महाराजांचा मी या ठिकाणी उल्लेख करत आहे असं नाही चालणार, बरोबर. तर त्या गोष्टीची डेप्थ तुम्हाला आली पाहिजे आणि कळाली पाहिजे. थँक्यू सो मच. आपण पुढच्या सत्राकडे जाऊयात. आता आपली मराठी भाषा आहे, मराठी भाषा हिंदी भाषा. जशी आपली मराठी भाषा आहे तशी आपली हिंदी भाषा आहे. आपण सर्वजण बोलायला शिकलो असं आपण मी समजून जातो की सर्वांना खूप चांगलं बोलता येतं. सगळ्यांचे स्वर आणि उच्चार एकदम स्वच्छ आहेत, क्लीन आहेत. तुम्हाला आवाजाची डेप्थ कळाली आहे, बेस, मिड आणि हाय पिच कळाले. आता मराठी भाषा आणि हिंदी भाषा यामधला फरक काय असेल सांगा. सिंपल फरक आहे. मराठी भाषा थोडी हलकी आहे आणि हिंदी भाषा बोलायला थोडी जड आहे. जड म्हणजे काय, त्याचे उच्चार थोडे जड आहे. म्हणजे ती उर्दूतून आलेली भाषा आहे आणि मराठी संस्कृत या भाषेतून आलेली भाषा आहे. म्हणजे आता मी मराठीत बोलत असेल ना तर मी असं म्हणणार की नमस्कार, आवाजाच्या कार्यशाळेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय पवार सर हे आपल्याला खूप चांगलं मार्गदर्शन करतील. आता मी हिंदीतून बोलताना या स्टोर मध्ये बोललो तर किती खराब वाटेल
कि आवाज की कार्यशाला में आप सभी का मैं स्वागत करना चाहूंगा कि हमारे जो पवार सर है ये आपको बहुत ही अच्छा मार्गदर्शन करेंगे। बरं वाटेल का? नहीं तो ऐसा मेरे जहन में बात आती है कि मैं आपसे कुछ बात करूं, क्योंकि बहुत बार मैं महफूज होता हूँ कि दिल की बातें आपसे रूबरू होने के लिए मेरे पास बहुत कुछ जहन तर तुम्हाला हिंदीचं काही मी टिप्स देतो, कधीही तुम्हाला हिंदी बोलावी लागली विद्यार्थ्यांसाठी खास आहे, हिंदीमध्ये तुम्हाला काहीतरी बोलायचं असेल सांगायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला इंग्लिश हे 5 अक्षर अल्फाबेट्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. कुठली? ए ई आय ओ यू तुम्हाला माहिती असेल म्हणजे बघा मैं नहीं मैं ए कहना चाहता हूं म्हणजे यू आप कहां से आई हो ओ ई म्हणजे ए ई आय ओ यू हाँ म्हणजे हिंदी अगर आपको हिंदी बात करना है तो आपकी ख ग छ या खूप गोष्टी आहेत म्हणजे त्या डेप्थ मध्ये आपण जेवढा अभ्यास करू जेवढं वाचू तेवढं आपण त्या डेप्थ मध्ये जाऊ. तर अशीच मी तुम्हाला एक जाहिरात ऐकवतो, जी जाहिरात तुम्ही बऱ्याच वेळा ऐकली असेल. वामनहरी पेटे ज्वेलर्स माहिती आहेत का? ओके, तर रिसेंटली वामनहरी पेटे ज्वेलर्सची जाहिरात मी केली आहे दिवाळीमध्येच आणि ती त्यांच्या सगळ्या शोरूमला ती जाहिरात वाचते महाराष्ट्रभर. ती जाहिरात माझ्या आवाजात आहे म्हणजे कधी गेला तर तुम्हाला आठवेल. दिवाळी सण नात्यांचा, दिवाळी सण उत्सवाचा, दिवाळी सण स्वप्नांचा. आता या दिवाळीमध्ये खरेदी करा वामनहरी पेटे ज्वेलर्स सोबत आणि मिळवा प्रत्येक दागिन्यांवरती 5% पर्यंत सूट. आता हे दिवाळी करा आपल्या आप्तेष्टांसोबत अजून सुंदर फक्त वामनहरी पेटे ज्वेलर्स सोबत. ही प्रात्यक्षिक तुम्हाला अशासाठी होतोय कारण बऱ्याच वेळा असं वाटतं आपल्याला की भाषेबद्दल आपण काय सांगू शकतो. तर मी पण तुमच्यासारखी सुरुवात केली होती. मी पण कॉलेजमध्ये असताना शिक्षकांची मिमिक्री करायचो. तुमच्याकडे कोण करता का नाही ना? आमचे सर होते जे खर्चात बोलायचे. बिरंबोळे सर म्हणून त्यांचं नाव होतं. बडबड बंद करा, आता ह्या पुढचा तुम्हाला मिलियन देत आहे. आता काही गोष्टी असतात की आपल्या मनासारख्या घडतात, काही गोष्टी मनासारख्या घडत नाहीत. तर ऑब्झर्वेशन सरांचा आवाज असे. एक सर होते ते भाग गेले यानंतर माझ्या गोष्टी तुम्ही सांगतो हे आवाज असतात ना आपल्या आजूबाजूला, ह्या आवाजाचं आपण ऑब्झर्वेशन करायचं. त्यामुळे या भाषा आणि तंत्रज्ञानाच्या गोष्टीमध्ये एका तासामध्ये सांगून अशा काही गोष्टी नाहीये, खूप ते डेप्थ मध्ये आहे. पण 3 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. कोणत्या? निरीक्षण, परीक्षण, प्रेक्षेपण, बेस व्हॉइस, मिड व्हॉइस आणि हाय पिच व्हॉइस आणि व्हॉइस मॉड्युलेशन. आता मॉड्युलेशन म्हणजे कोण सांगेल काय आहे? व्हॉइस मॉड्युलेशन म्हणजे काय? मॉड्युलेट करणं, बरोबर? म्हणजे आता मी तुम्हाला जे डेमॉन्स्ट्रेशन दाखवलं त्यालाच व्हॉइस मॉड्युलेशन म्हणतात. आता तुमच्यापैकी खूप लोकांचे आवाज छान असतात, त्याला आपण थोडंसं छान बनवू. कोणीतरी विद्यार्थी या लवकर या. व्हॉइस मॉड्युलेशन लवकर या. तुम्हाला एक छोटंसं डेमॉन्स्ट्रेशन देतो. लहान असताना तुम्ही गोष्टी कविता वगैरे ऐकल्या असतील ना, गाणी वगैरे. म्हणजे आता सुद्धा आपण युट्यूबला लावल्यानंतर अशा गोष्टी लागतात. हा, एका जंगलात बकरी आणि तिची 10 पिल्ले राहत होती की त्यांचं पालन पोषण अगदी काळजीपूर्वक करायची, अगदी काळजीपूर्वक करायची. घरातून अन्न आणि खाऊ आणण्यासाठी ती कायम बाहेर जायची आणि हे सगळं एक लांडगा शांतपणे ऐकत होता. त्यानंतर तो त्यांच्या घरापाशी गेला आणि म्हणाला, अरे मुलांनो, आवाज बदलला ना, याला म्हणतात व्हॉइस मॉड्युलेशन. आपण नंतर व्हॉइस वर डबिंगकडे येणार आहोत. तर एकाने कोणीतरी या लवकर. आपण मॉड्युलेशन काय प्रकार आहे मी तुम्हाला थोडक्यात शिकवतो. या पुढे पण या लवकर या. आजीचा आवाज शिकवतात या ते या. व्हॉइस मॉड्युलेशन हे काय फक्त निवेदनालाच नाही, तुमच्या वैयक्तिक लाईफला पण उपयोगी पडू शकतो. उद्या समजा तुम्ही एखाद्या तुमच्या स्कूलला कॉलेजला उद्घोषक म्हणून लागलात, निवेदन करायचे की तुमच्या कंपनीचा तुम्ही एखादं मार्केटिंग करताय, सेल करताय, तर तुम्हाला ते बोलता पाहिजे, हाय हॅलो सर, आय एम फ्रॉम माय पर्टिक्युलर कंपनी, आय वुड लाईक टू इंट्रोड्यूस माय दिस प्रोडक्ट. ते तुम्हाला सांगता पाहिजे, त्यालाच म्हणतात व्हॉइस मॉड्युलेशन. इथे घे माईककडे. तर व्हॉइस मॉड्युलेशन मध्ये तुला मी बेसिक शिकवतो की आवाजाला आपण कसं गोड करू शकतो. प्रत्येकाचा आवाज गोड असतो, त्याला अजून गोड कसं करायचं. तर थोडंसं आपण कम्युनिकेट करूया. तू आता
तुझी ओळख करून दे फक्त, आणि त्याला आपण कसं बोर्ड करता येईल वेगवेगळ्या रेंज मध्ये ते मी तुला सांगेन. नमस्कार, मी सानिका जाधव, MA फर्स्ट इयर मध्ये शिकते, मराठी डिपार्टमेंट. ओके, आता तुला असं समजा की तू अजून गोड बोलतेस आणि तुला प्रेझेंटेशन म्हणजे एखादी ध्वनिफीत लागली, वाचायला लावा तिला. तिथले काय वाक्य आहेत असते का बघा. हे काही वाच त्याच्यातलं. अस्वस्थ करणारा प्रामाणिक गडबडीत. हे का? हो. नमस्कार, अस्वस्थ करणारा प्रामाणिकपणा, खडबडीत खचित प्रकाश, पण अत्यंत प्रामाणिक कारण. आवाजामुळे त्याचे संवाद थेट मनावर घाव घालतात. कमी शब्दात प्रचंड भावनिक दडपण निर्माण करणे ही त्यांच्या आवाजाची खासियत आहे. आता तुला एक सांगतो, आता हे तू वाचलीस ना, तर व्हॉइस मॉड्युलेशन म्हणजे काय की 3 काळ आहेत, भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ. त्याच्यानंतर आपण जे बोलतो म्हणजे एक वचन, अनेक वचन, या बऱ्याच गोष्टी आपण व्याकरणात आपण शिकलेल्या आहोत. तर त्याचा वापर करून इमोशन्स मध्ये कसं त्याचं चढउतारपणा असला पाहिजे. आता एखादी भयकथा असते, भयकथा आपण ऐकली असते, तर भयकथांना मी जर असा आवाज दिला तर एकदा काय झालं, मी एका मित्रासोबत जंगलात फिरत होतो आणि मला तिथे वाघ दिसला, वाटते का? तर त्याला भयकथाला आवाज होतो, तो आवाज आला पाहिजे. त्याला म्हणतात व्हॉइस मॉड्युलेशन. ते रात्री 1:10 वाजता मी आणि माझा मित्र एका निर्जन रस्त्यावरून चालत होतो. आम्हाला जरा वाटलं की आमच्या मागून एक विचित्र आकृती गेली आणि ती आकृती बघता क्षणी आमच्या अंगावर सारखं करून काटा आला. बरोबर? त्याला म्हणतात व्हॉइस मॉड्युलेशन. जसा शब्द असतो, जसा अक्षर असतं, जशी आपण उपमा देतो त्यानुसार त्याला मॉड्युलेट करतो. आता बर्फ कसा असतो? कसा असतो? नाही, उपमा द्यायची तुम्हाला, मॉड्युलेट कर. कसा असतो? हा. आणि ऊन कसं असतं? गरम, गरमागरम. हा, नुसतंच गरमागरम असतं ना, ऊन असतं तसं थंडगार. तर त्याला म्हणतात व्हॉइस मॉड्युलेशन. जेव्हा तुम्ही गोष्ट सांगता किंवा एखाद्या व्यक्तिमत्वाबद्दल तुम्ही बोलता, विशेषण असेल, एखादा आमदार असेल, खासदार असेल, शिक्षक असेल, एखादा निवृत्ती कार्यक्रम असेल, जेव्हा तुम्हाला बोलायचं आहे किंवा तुमच्याबद्दल काही सांगायचं आहे तर तुम्हाला मॉड्युलेट करता आलं पाहिजे. काळ, वेळ, सिच्युएशन्स, त्या भावना तुमच्या त्या मॉड्युलेशन मध्ये उतरल्या पाहिजे. हे खूप महत्वाचं आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवून कॉन्फिडेंटली आल्याबद्दल. तर आपण व्हॉइस मॉड्युलेशन पर्यंत पर्टिक्युलर कॅरेक्टरायझेशन. आता थोडस मी फास्ट काय बोलतोय कारण वेळ कमी आहे, बऱ्याच गोष्टी मनात आहेत, बरीच प्रॅक्टिकल आहेत. व्हॉइस डिक्शन आहे, व्हॉइस प्रिपरेशन आहे, प्रोनाउन्सिएशन, बरेच सब्जेक्ट आहेत. पण ते सर 1 तासामध्ये होतील असं मला वाटत नाही. आपण थोडंसं एंटरटेनमेंट मुलांना करूया. तर आता तुम्हाला अॅनिमेशन सांगतो. सध्या तुम्हाला मी म्हणालो की निवेदक किंवा संभाषण, भाषण कौशल्य एवढ्यापर्यंत व्हॉइस इंडस्ट्री ही मर्यादित राहिलेली नाहीये. त्याच्यामध्ये भरपूर ऑपॉर्च्युनिटी आहेत. आता सध्या निवेदक किंवा व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणजे तुम्हाला एक सांगतो, व्हॉइस ओव्हर म्हणजे काय, जे मी बोलतो ते व्हॉइस ओव्हर. आलं लक्षात? म्हणजे आता एका राजकारणाविषयी मी बोललो, तुम्हाला व्हॉइस ओव्हर सांगतो, हे प्रचंड बहुमताने तुम्ही निवडून द्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना. हे याचा व्हॉइस ओव्हर झाला. आता नॅरेशन म्हणजे काय? नॅरेशन म्हणजे काय, तर मी गोष्ट सांगतोय आणि ती गोष्ट घडतेय. बेअर ग्रिल्स माहिती आहे, मॅन वर्सेस वाईल्ड, आपण सर्वांनी बघितलंय. तेव्हा जो स्वतः बोलतो बेअर ग्रिल्स, त्याला म्हणतात डबिंग, आणि त्याच्या मागून जो आवाज होतो त्याला म्हणतात नॅरेशन. तर तुम्हाला एक डेमॉन्स्ट्रेशन देतो. जंगल पहाड़ों से अगर आप नीचे गिर गए तो आपकी जान जलाता है. मैं यहाँ से नीचे ढलान से उतरने की कोशिश करता हूँ. अगर मेरा पैर फिसला तो मैं नीचे खाई में गिर सकता हूँ. अभी मुझे बहुत भूख लगी है, मैं इसको अपने मुंह में डाल देता हूँ. इसका स्वाद तो बहुत ही खराब है. मेरे पापा कहते थे अगर आपको कुछ पाना है तो आपको जज्बा होना चाहिए. मैं इस ऊंची ढलान पे चढ़ने की कोशिश करता हूँ और इस रस्सी को पकड़ता हूँ. अगर मैं यहाँ से नीचे गिरा तो मेरी जान जलाते हैं. आता तो नैरेशन देता, पहाड़ियों की घाटियों में अगर आप गिर गए तो आपकी जान जलाते हैं, क्योंकि इस सभी ढलानों में आपका अगर पैर फिसला तो आप कम से कम 10,000 फीट गहरी खाई में गिर सकते हो. हे झालं नॅरेशन पार्ट. त्याला म्हणतात डबिंग आणि नॅरेशन.
आता सध्या तुम्ही जे चित्रपट बघता, माहिती तुम्हाला चित्रपट कुठले माहिती आहेत? हा, पुष्पाबद्दल सांगू ना मला. मी पुष्पाबद्दलच बोलणार आहे. तर आता सध्या हे आवाज क्षेत्र एवढं मोठं झाले ना, हे सगळ्यांना स्कोप आहे. आता सर जसे याच्यामध्ये आहेत, रेडिओ डिपार्टमेंट मध्ये आहेत उद्घोषक म्हणून, निवेदक सध्या त्यांची खूप गरज आहे. करिअर म्हणून तुम्हाला सांगतो, तुम्ही काही करा, तुम्ही शिक्षक व्हा, डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा, वकील व्हा, पण ते करताना तुम्ही तुमच्या आवाजाला जर चांगलं बनवलं तर तुम्ही खूप चांगलं अर्थार्जित करू शकता. म्हणजे निवेदक, व्हॉइस ओव्हर, डबिंग, अॅनिमेशन, त्याच्यानंतर रेडिओ जॉकी, अशा खूप गोष्टी आहेत सध्या. तर त्या क्षेत्रामध्ये तुम्ही जाऊन तुमचं करिअर घडवू शकता. तर अॅनिमेशन एक असं सध्या डिपार्टमेंट आहे ज्याच्यामध्ये ना तुम्हाला खूप स्कोप आहे. जसं आता मगाशी मी तुम्हाला ती कोल्ह्याची आणि बकरीची गोष्ट सांगितली, तशा अॅनिमेशन मध्ये आपण जुन्या काळातले बघा, तुम्ही ऐकलं डोरेमॉन बघितलं असेल. डोरेमॉन म्हणजे ना, मैं हूँ जियान, मैं हूँ बड़ा ताकतवर, मेरा गला है बहुत सुरीला, मेरी आवाज है नोबिता, घर से बाहर निकलो, नहीं तो मैं तुम्हें बहुत मारूंगा. क्या डोरेमॉन? हाँ, असे आवाज. शिनचॅन अॅनिमेशन आपण बघितलं असेल ना. शिनचॅन कसं बोलतो, शिनचॅनचा मित्र आणि शिनचॅन, शिनचॅन चलो गाँव में चलते हैं, बाहर देखो कितनी धूप आई है. शिनचैन, अरे वाह, मैं हूँ शिनचैन नोहरा और मैं हूँ 22 साल का. आज भी जाऊंगा योशरा के बाप के साथ घूमने. अरे वाह, शेरू मेरे पीछे पीछे मत आओ शेरू. अजी मुझे शिनचैन बिल्कुल पसंद नहीं है. अरे हिमावारी मेरी प्यारी बहन, अरे वाह कितनी अच्छी लड़की है, इससे तो मुझे प्यार हो गया. आवाज वाढला. तर याला म्हणतात अॅनिमेशन, आणि या अॅनिमेशन मध्ये सध्या खूप स्कोप आहे. तुम्ही कोणतेही कॅरेक्टर करू शकता. आता एक अजून कार्टून आहे, ऑगी अँड कॉकरोच, माहितीये? हा, ते ऑगी अँड कॉकरोच कार्टून जेव्हा आपण ऐकतो तर ते कसं आहे, दिन है सुहाना, रात है सुहानी, ऑगी निकला झाड़ को पानी देने. अच्छा है. आज मैं जाके झाड़ को पानी दूंगा. ये झाड़ भी कितना प्यारा है, और एक रात में तुम और आई लव यू, मैं तुमसे बहुत प्यार करता हूँ और ऐसा ही करता रहूंगा. और इससे मैं प्यार करता हूँ, तू नहीं कर सकता भैया. और इससे मेरी हो सकती है, आपकी नहीं हो सकती, और ये मेरी भी हो सकती है, आपकी नहीं हो सकती. आओ मैं हूँ बॉब, बलवान बॉब, डाकी चिकना, मेरा गार्डन किसने बर्बाद किया? मैं तो मस्त तेल में फ्राई करके और को खा करे. तुम्हाला डेमॉन्स्ट्रेशन काय कारण तुम्हाला, मला माहिती सगळ्यांना झोप आली होती, ती झोप उडवायची होती मला. हा, तर हे आवाजाचं विज्ञान आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. आपण आता मोठमोठे आपण चित्रपट बघतो. आता तुम्हाला हे माहिती असेल की ह्याचा प्रभासचा आवाज बाहुबली मध्ये कोणी दिला? शरद केळकर. माहेशमती साम्राट, हे आवाज असतात, डेप्थ असतात. आता जसं माझे सर चेतन सशीतल सर, त्यांना तुम्ही बरेच जण ओळखत असाल. चेतन सशीतल सर, एबीपीची मुलाखत जर तुम्ही बघितली असेल, हा, ते माझे सर आहे. त्यांच्याजवळ मी शिक्षण घेतलंय. त्यांनी आम्हाला सांगितलं की माणसाचा आवाज एका वाद्यासारखा असतो. जसं तुम्ही वाजवणार तसं तो आवाज येणार, जसं ज्या पद्धतीने तुम्ही त्याला आवाज देणार. उदाहरणार्थ आता माझा आवाज कसा बेस मध्ये आहे. प्राध्यापकाचं भाषण करणार नाही, पण महाराष्ट्र भाषा विभाग, महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या अनुदानातून डीएबी कॉलेज ट्रस्ट आणि व्यवस्थापन नवी दिल्ली संचलित सोलापूर जिल्हा मराठी साहित्य संमेलनाच्या या दुसऱ्या सत्रामध्ये ज्या आवाजाच्या जादूगाराचं हे सत्र झालं, त्या आवाजाच्या जादूगारानं सगळं तुम्हाला तुमच्या समोर ठेवलंय. एकूणच आवाजाचं कौशल्य असेल तर कौतुक होत आहे. हे निश्चितच तुमच्या टाळ्यांवरनं, म्हणजे सजीव माणसानं निर्जीव टाळ्या जरी वाजवल्या तरी सुद्धा त्यात काहीतरी सांगण्यासारखं आहे, काहीतरी घेण्यासारखं आहे. हे महत्वाचं आहे. म्हणून आजच्या भाषा कौशल्य आणि आवाजाचं विज्ञान या सत्रामध्ये राहुलनी जे जे काही सांगितलं, तो स्टार प्रवाहाचा लेटेस्ट व्हॉइसवर आर्टिस्ट आहे. त्यानंतर कलर्स मराठीचा देखील आहे. 100हून आवाज आणि 1000पेक्षा जास्त वर्कशॉप्स त्यांनी घेतलेले आहेत आणि 200हून अधिक कार्यशाळा त्यांनी घेतलेल्या आहेत. त्यानंतर अवतरली तारका, रोहित राऊतचं तुम्ही जे नाव घेतलं, देशी केंद्रीय विद्यालयाचा हा विद्यार्थी 2003-04 साली हा अगदी झी मराठीच्या कार्यक्रमात आला होता. आणि त्याचं प्रमोशन कोणी केलं होतं तर तुम्हाला मी सांगतो, मुद्दाम सांगतो, कारण ते संदर्भ महत्वाचे असतात. रत्नाकर तारदाळकर हे झीचे एक मोठे व्हॉइसवर आर्टिस्ट. रोहितला
पोट करण्यासाठी असा जो त्यांचा खर्चातला आवाज होता, अशा आवाजापासून ते वेगवेगळ्या आवाजापर्यंत राहुल पोचले. आवाज म्हणजे काय, ध्वनी म्हणजे काय, निर्जीव आणि सजीव ध्वनींचं देखील त्यांनी आपल्याला डेमॉन्स्ट्रेशन करून दाखवलं. हेही तेवढंच महत्वाचं आहे. भाषेकडे जाताना वैज्ञानिक दृष्टीनं स्वरांमधले जे काही गणित आहेत, मीटरमधले गणित जे आहेत, पिच लेवलची जी गणितं आहेत, आमच्या प्रथमेशनं जे सादरीकरण दिलं किंवा आमच्या पाटलांनी जे सादरीकरण दिलं, या ताईंनी जे सादरीकरण दिलं, हे सगळे कुठेतरी आपल्या कानावर अप्रत्यक्षरित्या ऐकायला मिळत असतात. आणि नभोनाट्याच्या माध्यमातून, विशेष करून आकाशवाणीचा मी प्रतिनिधी आहे, गेली 22 वर्ष 6वी पासून मी भारुड कीर्तन या सगळ्या परंपरेमध्ये रमलेला माणूस जरी असलो, टाळांचे आवाज असेल किंवा भाग्यद लक्ष्मी, आमचे प्रशांतदा आमच्या मंगरुळला कितीतरी वेळा येऊन गेले, आणि कानडी बोली जरी असली किंवा मराठी बोली जरी असली तरी सुद्धा त्या बोलीचा एकूण परिणाम काय, आपल्या स्वरयंत्रावर जेवढं चांगलं आपण ऐकतो ना, तेवढा आपला व्यायाम त्या पद्धतीनं विचार करायला लागतो. मग शेवटी राहुल दादा असं म्हणाले की बाबा तुम्हाला खर्च कसा लावायचा, खालच्यापासून ते वरच्यापर्यंत कशा सप्तकांमध्ये तुमचा आवाज मॉडेल होत जातो. मॉडेल होणं म्हणजे काय, मूळ आवाजाला तुम्ही वेगळ्या पद्धतीनं, ताकदीनं, तुमच्या सरावाच्या ताकदीनं घेऊन जाणं म्हणजे व्हॉइस मॉड्युलेशन. हेही त्यांनी सांगितलं. हेही अत्यंत महत्वाचं आहे. त्यानंतर वाद्यांचा प्रवास देखील त्यांनी सांगितला. ओमचं डायफ्रामवर कसा परिणाम होतो आणि एकूण तुमच्या वोकल कॉर्ड्सवर आणि स्वरयंत्रावर त्याचा परिणाम कसा होतो हेही त्यांनी सांगितलं. तेही महत्वाचं आहे. डिस्कव्हरीची सगळी आवाजं तुम्हाला आवडली, त्यासाठी चेतन शशितलांची जवळपास एक एबीपी माझाची मुलाखत आहे, जवळपास 1 तास 10 मिनिटाची मुलाखत आहे. अवश्य मुलांना पहा. तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये एवढा बदल होईल. तुम्ही बँकर व्हा, IIT व्हा, CA व्हा, कवी व्हा आणि उत्तम माणूस व्हा. उत्तम माणूस होताना सुद्धा चांगलं बोलता येणं हे अत्यंत गरजेचं आहे. म्हणून त्यांनी जे आवाजाचे डेमॉन्स्ट्रेशन दाखवले, हाय पिच दाखवला, तेही अतिशय सुंदर होतं. त्यानंतर ह्या सगळ्या आवाजांचा एक मूळ आवाज आमच्या सोलापूरला देखील आहे बरं काय. प्राध्यापक दीपक देशपांडे हे महाराष्ट्राचे पहिले हास्य सम्राट. तुम्ही जे आता त्या दोन मुलांचे जे काही डेमॉन्स्ट्रेशन दाखवले की बाबा त्याच्यात रस कोणते आहेत, त्या रसांनुसार किंवा तुम्हाला काय सादरीकरण द्यायचं, नभोनाट्याला काय सादरीकरण असतं, दादा वहिनी आल्यानंतर, एखादा गंभीर विषय आल्यानंतर सुद्धा तुम्हाला तो स्वर रडवेला का जातो, इथपर्यंत अगोदर या बालभारतीमध्ये या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आणि शब्दांची शक्ती, शब्दांची ताकद काय आहे. सशीतल म्हणता येत नाही बऱ्याच जणांना, सशीतल म्हणता येत नाही. आता ऐकतानाच माझ्या लक्षात आलं, म्हणून मी नोंदून ठेवलं पटकन. सतीशल का सशीतल, हा असा प्रकार. आणि अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी सांगितल्या. त्यानंतर विशेष म्हणजे डिक्शनचे परिणाम कसे होतात तेही सांगितलं. व्हॉइस मॉड्यूल तर सांगितलंच, पण महत्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांना जे आता मगाशी प्रबोधन केलं किंवा तुम्ही जिथं जाता त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला 10 जणांना इंटरव्ह्यूला बोलवलं तर तुमचा इम्पॅक्ट असा असतो की तुमच्या स्वरांमधनं तुमची मुलाखत वाढत जाते. ज्याची भीड चेपती ना तो माणूस 10 मिनिटाच्या इंटरव्ह्यूला 20 मिनिटांपर्यंत घेऊन जातो आणि त्याला जे जे काही सांगायचंय ना तो त्या पद्धतीनं सांगायला लागतो. म्हणून 6वी पासून कवितेचा लळा लागणारे निकिता माने मराठीमध्ये 100 पैकी 100 घेऊन पुढे जाऊन जेव्हा ती MPSC क्रॅक करते, किंवा वेगवेगळी मुलं आहेत अशी किंवा ज्यांच्यावर वाणीचे संस्कार झाले आणि ती मुलं पुढे गेली, या सगळ्यांचा परिणाम एकच आहे की चांगलं आपण ऐकलं पाहिजे. आणि आवाजाच्या दुनियेमध्ये आपल्याला आजमायचं असेल तर काही नावं देखील आपण लक्षात ठेवली पाहिजे. त्यांच्याशी बोलताना काल संध्याकाळी मला काही जाणवलं, त्यांची काही टिप्पणी ठेवली मी. आवाजाच्या दुनियेतील काही माणसं आहेत, त्या माणसांचे काही युट्यूबला व्हिडिओज आहेत, अवश्य पहा. स्पेशल तुम्ही जेव्हा असतात ते मुद्दाम मी नोंदवणं राहिलं, कारण आपण बोलता बोललो होतो त्या सगळ्या मोठ्या लोकांची. केदार आठवले, जी PNGची जाहिरात यांनी केली होती दादांनी, तर त्या PNGच्या जाहिरातीमध्ये सुद्धा मंगेश सातपुतेंचा मूळ आवाज आहे PNGच्या जाहिरातीमध्ये. नंतर आमच्याकडे रेडिओला डब होऊन येते ती. आणि इथं जसं मगाशी राहुल दादा म्हणाला की बाबा आपल्याकडं इथं ध्वनी यंत्रणा ती त्या पद्धतीची नाही आहे ऐकायला येताना. त्या पद्धतीचा ध्वनी यंत्रणा जर असेल ना ती यंत्रणा तुम्ही घरात सुद्धा निर्माण करू शकता. त्या पद्धतीने व्हॉइसवर आर्टिस्टला, तुम्हाला शैक्षणिक माहितीपटांना आवाज येणारे बरेच आवाज घरातून जातात, स्वतः हे देतात घरातून आवाज. मला जेव्हा हवा असेल या पुढचा आवाज यांचा असेल. जे सांगायचा उद्देश काय, या क्षेत्रामध्ये तुम्ही कोणत्या व्यवसायाचा, बँकर बना किंवा तुम्ही इंजिनियर असा, काही असा, त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला काम करता येतं. केदार आठवले यांच्या नंतर मंगेश सातपुते,
रत्नाकर तारदाळकर, राजेंद्र पाटणकर, या माणसांचं युट्यूबला फक्त टाका. टाकल्यानंतर केदार आठवलेंचं एक मोशन फिल्म्सने एकदा सोलापूरला बोलवलं होतं केदार आठवलेंना. तेही खूप छान वर्कशॉप घेतात. त्या माध्यमातून देखील त्या लोकांपर्यंत आपण पोहोचलं पाहिजे, त्यांचं अनुकरण आपण केलं पाहिजे आणि त्यांच्यासारखं होण्यासाठी आपण थोडं तरी काम प्रयत्न केला पाहिजे. त्यानंतर रत्नाकर तारदाळकर, राजेंद्र पाटणकर आकाशवाणीचे, ही माणसं अत्यंत उंचीच्या आवाजाची होती. त्यांचा आवाज ऐकल्याबरोबर तीच जाहिरात आहे. या कार्यक्रमाचे प्रायोजक व्हील ऍक्टिव्ह, ओनली प्रदीप भिडे. तो दूरदर्शनचा काळ होता ज्या काळामध्ये व्हॉइसओव्हर आर्टिस्टचे असे मॉड्युलेशनचे माईक नव्हते, साध्यातले साधे माईक होते, आवाज काढणारे, हात लावल्यावर आवाज काढणारे माईक होते. आता प्रचंड बदल झालाय. तुमच्या मोबाईलवर सुद्धा तुम्ही व्हॉइस ओव्हर देऊ शकता. एवढं टेक्निक बदललंय. 2000 नंतर 21व्या शतकामध्ये जग जसं जवळ यायला लागलंय त्या पद्धतीने हे टेक्निक बदलायला लागले आणि तुमच्या आवाजाला जसंच्या तसं कंपोजिंग करण्याचं देखील क्षेत्र जवळ तुम्हाला येऊ पाहत आहे. त्यानंतर प्रदीप भिडे गेले, पण प्रदीप भिडेंचा एक दूरदर्शनचा एक वेगळा आवाज होता. बऱ्याच मुलाखती त्यांच्या आवाजात आहे दूरदर्शनच्या, अतिशय दुर्मिळ असे. त्यानंतर चेतन सशीतलांचं नाव घेतलंच मी, अजित भुरे साहेबांचं नाव मी मुद्दाम घेतो. दररोजच आता एनसीआरटीचं एक या आमच्या मृणाल निपुणगे आहेत, 10:30ला तो कार्यक्रम लावतात. CIET एनसीआरटीचा प्रायोजित कार्यक्रम, त्यामध्ये अजित भुरेंचा आवाज असतो बघा. नेहमी रेडिओचे कार्यक्रम ऐकत चला, साधा आवाज आहे, मराठी मॉड्यूल मधला, इंग्लिश नाही, मराठी मधला. आणि तोही वाद त्यांनी सांगितला काल बोलता बोलता की बाबा हिंदी इंडस्ट्रीमधले उत्तर भारतीय जे आहेत ते हिंदीचे आवाज असतील तरच हिंदीवाले त्यांना बोलवतात असं सांगितलं जातं. पण मराठीचे देखील तेवढेच दमदार आवाज आहेत, नाना पाटेकर आहेत, ते देत नाहीत. पण सिनेमा इंडस्ट्रीमध्ये या माणसाने जे काही काम केलंय ते अतिशय मोठं आहे. म्हणून त्यांचं आपण चांगलं ऐकलं पाहिजे, या मताचा मी आहे. त्यानंतर मेघना एरंडे एका रात्रीसाठी आमच्या एका सेशनला त्यांनी सांगितलं होतं की बाबा एका रात्रीला काही सांगता येत नाही, आम्ही 2 तासाचं सेशन घेऊ दे, 3 तासाचं सेशन घेऊ दे. पर डे मालिकांमध्ये जास्तीत जास्त 3 ते 4 हजार मुंबईचे एक माणूस घेऊन जातो. पण या बाई किमान 25 ते 30 हजार रुपये कमीत कमी मध्ये घेऊन जातात. असे कलाकार आहेत, त्या कलाकारांचं आपण आपल्या समोर ठेवलं पाहिजे. त्यानंतर पुष्पा, हे सांगायला नको, असे कितीतरी माणसं आहेत. श्रेयस तळपदे त्यांचं नाव. त्यानंतर दूरदर्शनचा काळ होता, प्रारंभिकचा काळ जो होता तो खऱ्या अर्थानं कीर्तन भारूड पोवाडे यांचा होता, लावण्यांचा होता. माईक नसताना खुल्या आवाजात गाणाऱ्या लोकांचा काळ होता. तोही काळ पुढे बदलत गेला. तोही काळ त्यांनी पकडण्याचा प्रयत्न केला. 50 ते 70च्या काळात रेडिओचा सुवर्ण काळ होता, हेही आपण मान्य करायला लागेल. कारण आवाजाच्या दुनियेमध्ये ह्या सगळ्या टप्प्यांचा विचार आपण केलाच पाहिजे. चित्रपट आणि डबिंगचा प्रवेश झाला, कारण हिंदी सिनेमा किंवा दाक्षिणात्य सिनेमा जेव्हा मराठीमध्ये येतो किंवा दाक्षिणात्य सिनेमा जेव्हा हिंदीमध्ये येतो तेव्हा डबिंग आर्टिस्टचं काय काम असतं, त्याच्या लिप मुवमेंटनं त्याला बोलायला लागतं, त्याच्या लिप मुवमेंटनं त्याला बोलावं लागतं, याला म्हणायचं डबिंग. म्हणून तेही सत्र खूप छान त्यांनी घेतलं. त्यानंतर दूरदर्शनचा काळ मी सांगितलंच. आणि 2000 नंतर व्यावसायिक स्पर्धा जास्त वाढल्या, रेकॉर्डिंगचं खूप काही बदल झाले. तुम्हाला मुंबई तुला ह्याची आमची एक FM ची आर्टिस्ट आहे, तिनं बरंचसं काम केलं त्याच्यावर. किंवा RJ संग्राम आहे आमचा, त्यांनी बरंचसं काम केलं आणि त्यात वेगवेगळे वेब सिरीज आणि यूट्यूब सिरीज किंवा ऑडिओ बुक्स, पॉडकास्ट. ऑडिओ बुक्समध्ये आकाशवाणी सर्वात अग्रेसर आहे, मी मुद्दाम सांगतो. दत्ता सरदेशमुख आकाशवाणी सांगलीचे, तुम्ही मारुती चितमपल्लींचं जे ऐकलं असेल, किंवा संजय पाटील. नटरंग सिनेमा यायच्या आधी आकाशवाणी सोलापूर केंद्रावरनं नटरंगचं अभिवाचन झालेलं होतं. अस्सल सांगलीचा टोन, अस्सल कोल्हापुरी टोन, त्याला म्हणायचं निवेदन करता करता अभिवाचन कशाला म्हणायचं. आवाजामध्ये तुमचा अभिनय असला पाहिजे. अभिनयाचं सत्र देखील त्यांनी खूप छान घेतलं, हेही त्यांचं कौतुकच आहे. त्यानंतर काही नावं हिंदीतली जी आहेत ती हिंदीतली नावं काही मी सांगतो आणि मग शेवटाकडे जाऊया. हिंदीतली नावं म्हटल्याच तर आता ही जुनी जी माणसं आहेत त्यांना तरी जवळपास माहीतच आहे. अमरीश पुरी आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे, अमिताभ बच्चन आहेत, नाना पाटेकर तर आहेतच, नसरुद्दीन शाह, अतुल कुलकर्णी, संदीप कुलकर्णी, इम्रान खान, ही कितीतरी नावं आपल्याला सांगता येतील.
ही मोठी नावं सांगितल्यावर तुम्हाला युट्यूबला ती सर्च केल्यानंतर पटपट पटपट त्या सिनेमाचे सगळे डबिंग्स येतील किंवा त्यांचे आवाज येतील. ते आपण निरीक्षणानं शिकलं पाहिजे असं मला वाटतं. एकूण सोलापुरातल्या कलाकारांविषयी बोललंच पाहिजे. त्या कलाकारांचा आवाज ऐकत आम्ही मोठे झालो आहोत. त्या कलाकारांमध्ये सुनीता तारापुरे असतील, ऋषिकेश आयाचित असतील, अभिराम सराफ असतील, अनिरुद्ध दडके असतील, अनिरुद्ध जोशी, हास्यसम्राट दीपक देशपांडे, नाट्य कलाकार अभिनेते राजेश पाटील, रजनी जोशी, शशिकांत लावणे, उमा दीक्षित, सई परांजपे, संजय पाटील, संजय भुजबळ, चंद्रकांत मांढरे, अमृता दैनी, भरत दैनी. हे भाजी पेंढारकरांचे नातू बरं का भरत दैनी. भरत दैनीचे वडील आपल्या सोलापूरला महाराष्ट्र बँकेत होते. हा संदर्भ मुद्दाम मी सांगतो. हे मी जेव्हा यांच्या निमित्तानं मी टिपणं काढायला सुरुवात केली, या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या. त्यानंतर दत्ता सरदेशमुख, गौरी लागू, त्यानंतर जुन्या काळातील बऱ्याच लोकांची नावं आपल्याला सांगता येतील. नीलिमा पटवर्धन, प्रतिमा जगताप, मनोज क्षीरसागर, सुनील कांबळेंचा एक आवाज आहे बघा बातम्यांना. नमस्कार. सोलापूर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. सुनील कांबळे आपल्याला बातम्या देत आहे. आत्ता झालेल्या वृत्तानुसार सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक घोषित झाली असून तारखा निश्चित करण्यात येतील असं पद्माकर कुलकर्णी यांनी कळवलं आहे. सांगायचं तात्पर्य असं की बाबा तुमचा श्वास जो आहे ना, तो श्वासावर देखील राहुल दादांनी खूप छान सांगितलंय. आणि 2 भाषातला आवाज हा अभिजात कणा आहे असं मी म्हणतो. महत्वाचं म्हणजे त्यानंतर रेडिओ, दूरदर्शन, OTT मध्ये आवाजाचं स्थान भरपूर आहे. आणि आपण शैक्षणिक आवारामध्ये आहोत म्हणून मी मुद्दाम सांगतो. विद्यार्थी समोर जास्त आहेत आणि त्यांच्यासाठी मी मुद्दाम सांगतो. क्षेत्र कोणतंही असो, IIT नसा, पण बोलता आलं तरच तुम्हाला विकता येत. जाता जाता ते सांगितले बघा. प्रदीप भिडेंनी त्यांच्याच एका मुलाखतीमध्ये सांगितलं, मी एवढंच बोललो. काय बोललो? या कार्यक्रमाचे प्रायोजक व्हील ऍक्टिव्ह. AC स्टुडिओमध्ये आलो, गाडीतूनच उतरलो, एवढं बोललो, निघालो. 2000चा चेक माझ्या हातात होता. काही मिनिटांचा हा सवाल होता, पण पैसे मिळतात, पण तेवढे कष्ट द्यावे लागतात. त्यानंतर योग्य आवाजामुळं पात्र अजरामर होतात. ही जुनी मंडळी सगळी बसलेली आहेत, त्यांना महाभारत माहिती आहे. या पिढीला कोरोनामध्ये महाभारत दाखवलं गेलंय, दूरदर्शनची कृपा म्हणायची. पण तो आवाज कोणाचा होता कोणाला सांगता येईल? आमच्या दादांना सांगता येईल. हरीश भिमाणे. हे मुद्दाम मी सांगितलं कारण या नोंदी ठेवणं खूप गरजेचं आहे. आता सर इथं सांगतायत तर मग पुढच्या सत्रासाठी आपण जाऊयात. पण शेवटाकडे येतो. एकूणच या भाषणाचा मीम जो आहे तो थोडक्यात तुम्हाला सांगतो की व्हॉइसओव्हर म्हणजे दृश्य म्हणजे व्हिडिओ, जाहिरात, माहितीपट, अॅनिमेशन या पार्श्वभूमीवर दिला जाणारा आवाज. यात कलाकार कॅमेरासमोर दिसत नाही पण आवाज लोकांपर्यंत पोहोचतो. डबिंग म्हणजे मूळ कलाकाराच्या तोंडच्या हालचाली जुळून म्हणजे लिप मुवमेंट जे म्हणालो मी त्या पद्धतीने कार्टून असेल किंवा सिनेमा असेल त्यासाठी आवाजाचं तंत्र, व्हॉइसचं टेक्निक आहे. त्यांनी टेक्निक सांगितलं ना, इथं हात लावा, ओम म्हणा किंवा कुठले व्हायब्रेशन द्या, म्हणा. ओम म्हणताना सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. कारण प्रत्येक गोष्टींना, प्रत्येक नसांना एक व्यायाम आहे. तो व्यायाम असेल तरच तो आवाज त्या पद्धतीने जातो. आम्ही शिक्षक आहोत म्हणून आकाशवाणीमध्ये आमच्या 18 अनाउन्सर पैकी आम्ही अव्वल आहोत. का? रोजच वाचायला लागतं पुस्तक, मुलांसमोर कविता शिकवावी लागते, गीतेमध्ये म्हणावी लागते आणि मग त्या पद्धतीने बोलावं लागतं. म्हणून आकाशवाणीतला आवाज देखील निर्माण करण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त सरावाची गरज आहे. पुढं आवाजाचं तंत्र, व्हायचं टेक्निक तर त्यांनी सांगितलं. श्वसन, ब्रिदिंग आता जे टेक्निक सांगितलं तशाच पद्धतीनं ब्रिदिंग. मोकळ्या आवाजात तुम्हाला उत्तम निवेदक व्हायचं असेल ना, गच्चीवर जायचं, कोणी बघणार नाही असं बघायचं. तुमच्या आवडीच्या कविता, आवडीची स्वगत असतील नाटकाचे, ते बिंदास म्हणायला सुरुवात करा. तुमचा आवाज आपोआप सुरुवात व्हायला लागेल आणि थोडं 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 आवाजामध्ये तुम्ही प्रगती करायला लागाल. त्यानंतर उच्चार स्पष्टता महत्वाचं म्हणजे उच्चार स्पष्टता असणं खूप गरजेचं आहे. नंतर आणीबाणी पाणी झाली की आपल्याला दुसरीच वाट मिळते. पहिल्याच इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला बाद केलं जातं. सांगत नाहीत पण ते सांगत नाहीत, काही सांगितलं जात नाही. तुम्ही अव्वल कधी ठरता? तुमच्या या सगळ्या व्यक्तिमत्वातल्या गोष्टींमध्ये. आवाज हे व्यक्तिमत्व आहे. तुमचा आवाज हे तुमचं एक व्यक्तिमत्व आहे, त्याला सांभाळलं पाहिजे आणि तुम्ही त्या पद्धतीनं टोन पिच मॉड्युलेशन मध्ये सुद्धा तुम्ही त्या गोष्टी चढ उतार या सगळ्या गोष्टी तर सांगितल्याच आहे. भावनिक अभिनय जे आहे ज्याला आपण
अभिवाचन म्हणतो, वाचिक अभिनय म्हणतो. वाचिक अभिनय देखील खूप महत्वाचा आहे, त्याही गोष्टी लक्षात ठेवा. आवाजाचं विज्ञान आहे, त्यांनी सांगितलं. स्वरपटलाचा म्हणजे व्होकल कॉर्डचा व्यायाम जो आहे तोही अत्यंत महत्वाचा आहे. एकूणच यामध्ये महत्वाचं आहे आता 21व्या शतकामध्ये ज्याचा मी प्रतिनिधी आहे, त्यामध्ये मायक्रोफोन, साऊंड प्रूफ स्टुडिओ, ऑडिओ एडिटिंग सॉफ्टवेअर यामुळे तुम्हाला चांगल्या पद्धतीने व्यवसाय करता येतो. सोलापुरात बऱ्याच ठिकाणी संगीताचे कार्यक्रम होतात, बऱ्याच ठिकाणी नाटकाचे कार्यक्रम होतात, पण तिथं जेव्हा आपण साऊंड आर्टिस्ट बघतो ना, साऊंड आर्टिस्ट खूप वानवा असते, प्रचंड वानवा असते. पण ती आत्ता मुलं तयार होत आहेत थोडं थोडं, तुमच्या मुंबईला, ठाण्याला वगैरे येत आहेत. म्हणजे बी मेकॅनिकल आहेत बरं का, चांगले विद्यार्थी आहेत माझे, पण साऊंड मध्ये कुठं नाही. जे एकदा पिन लावली आणि काय असेल ते एकदा तुमचा आवाज गेला, बास सर, तेवढंच. मनपूर्वक धन्यवाद सर्वांचे.